सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा खरं तर आजचा हा 21वा दिवस, मात्र 21व्या दिवशीच त्यांना हटवण्यात आल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरजजी चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरजजी, खरं तर गेल्या 20 दिवसांपासून सरकारकडून सूरजजी आपण काय प्रतिक्रिया त्या विद्यार्थ्यांची येते तिथली ती आधी ऐकूयात। अचानक से सोनम वांगचुक यहाँ थे तो उनको जबरदस्ती हंगा फ्यूडर करके जबरदस्ती पुलिस उठा के लेके चली गई। कुछ पता चला कौन सा हॉस्पिटल में ले गई है? कुछ ऐसी अभी ऐसी कोई जानकारी तो नहीं है, लेकिन हम लोग पुलिस के माध्यम से जानकारी लेने का प्रयास कर रहे हैं। सूरजजी, आपण या विद्यार्थ्यांची जर प्रतिक्रिया ऐकली तर ते असं म्हणतायत की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेली आहे। अनेक गंभीर आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर लगावलेले आहेत आणि सरकार विरोधात तर त्यांचं हे आंदोलन सुरूच आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? पहिली गोष्ट तरी सरकारची जबाबदारी आहे की एखाद्या व्यक्ती आंदोलन करत असेल तर त्याच्या तब्येतीला कुठलीही इजा पोहोचू नये, त्यासाठी प्रिकॉशन घेणं किंवा काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि मला वाटतं ती केलं असेल। परंतु एक गोष्ट सुद्धा माझं तितकंच म्हणणं आहे की सरकारने 20 दिवस एक आंदोलन चालू आहे, त्यांचा कुणीतरी प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या आहेत ते आंदोलन समजून घेऊन किंवा त्या आंदोलनाच्या ज्या काही भावना आहेत ते समजून घेऊन हे करायला पाहिजे होतं, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असं मला वाटतंय। सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिला पाहिजे, कारण ते आंदोलन 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी केलं जात आहे। त्याला असं इतकंही इग्नोर करू नये या मताचा मी आहे। परंतु आजचं त्यांना जे काही केलेलं आहे ते तब्येतीच्या कारणास्तव हायकोर्टाच्या गाईडलाईनने केलेलं आहे, परंतु सरकारने याकडे थोडं गांभीर्यानं पाहावं अशी आमची विनंती आहे। जी, अगदीच सूरजजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।